ऐकूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सातारा प्रीमियर लीग 2025 चा हा घमासान सुरू आहे. अथर्व अधिरा 11 सातारा वर्सेस वेदांत 11 KSK घणसोली असा सामना आहे. तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. फलंदाज अजयच्या बॅटमधून स्टेप आउट केलाय. चेंडू जातो थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, टायमिंग होऊ शकला नाही. फॉर्मलिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केली गेलीत. चांगली रणनीती आखली जाते आणि 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 2 धावांची पेनल्टी दिली गेली बॅटिंग करणारी टीम म्हणजेच अथर्व अधिरा 11 सातारा टीमला, कारण की 12th मॅन तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नव्हता. आमच्या सोबत जोडले गेले तुषार जांभळे, एक चांगली वाणी आणि मायक्रोफोनवर आमच्या सोबत जोडले गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना स्विच हिट केला जातोय. फुलरलनचा चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू होईल फरार. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 9. सुरुवात चांगली झाली. फुलटॉसचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली आणि अजय शिलारच्या बॅटमधून एक चौकार आलाय. या पहिल्या ओव्हरमध्ये अजय शिलार यांच्याकडे सर्वांच्या नजर असतील. या वेळेस फुलरलेनचा चेंडू आहे मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे जाईल. अजय शेलारच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय शेलारच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू आहेत. त्या म्हटल्यानंतरच त्यांना थोडासा मोबदला मिळाला आणि त्यामुळेच त्यांची बॅट देखील तळपताना पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आहेत. संकेत वाडकर वाई पश्चिम विभागातील खेळाडू आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणि त्यांच्यावरती बरसले जात आहेत. अजय शेलार ते KSKचे आहेत. कोट्रोशी गावाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अजय शेलारच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 धावा. दमदार सुरुवात, धमाकेदार सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना अथर्व अधिरा 11 सातारा टीमची. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये सर्व मॅचा अगदी काटेकी टक्कर होताना पाहायला मिळतात. पाठीमागची मॅच आपण पाहिली, एक झेल पकडला विश्वनाथ दानवले यांनी आणि त्यानंतर मॅचला एक कलाटणी निर्माण झाली आणि प्रत्येक मॅच तशाच प्रकारची होताना पाहायला मिळते. याही मॅचमध्ये अजय शेलार कोट्रोशीचे आहेत आणि पाठीमागच्या मॅचमध्ये ते काही खास करू शकले नव्हते, परंतु या मॅचमध्ये त्यांची बॅट बोलते. 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 18 धावा बनवलेत आणि आज संघाला मात्र एक चांगली सुरुवात करून देत आहेत. अय्यूब शेख, मॅन फ्रॉम कासर वडवली. कासर वडवली परिसरातील एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अय्यूब शेखने देखील भरपूर योगदान दिलंय. अनेक स्पर्धा जिंकल्यात. अनेक मोठमोठ्या इनिंग त्याच्या पाहायला मिळतात. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये ह्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूने देखील आपला बोलबाला दाखवला. TDPL ही स्पर्धा देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने या अय्यूब शेखच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसला. एक मोठं नाव या मॅच मध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसतोय. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. टॅप उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिजन मध्ये. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ओमकार देसाई सर आलेले आहेत आणि पहिलाच बॉल त्यांनी डॉट टाकलेला आहे. ऑल इंडिया आयकॉन वर्सेस ऑल इंडिया आयकॉन म्हणजेच ओमकार देसाई वर्सेस अय्यूब शेख. ही बॅटल, ही कॉन्टेस्ट नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडेल. बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगले. या बॉलला फक्त प्लेसमेंट केले, फक्त ढकलून दिले. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं. या बॉलच्या पाठीमागे मिळते 1 धाव. बघा मागच्या मॅच मध्ये ओमकार देसाई 0वर बाद झाला होता, पण गोलंदाजी चांगली केली होती. या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना मात्र पहिल्या 2 बॉलवर फक्त सिंगल खर्च करतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा एक महान खेळाडू आहे. मुंबई क्रिकेटचा टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याला ओळखला जातोय ओमकार देविदास देसाई. नेक्स्ट बॉल स्विच खेळलाय. गॅपमध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिजन मध्ये. बॉल अडवलाय. याही बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही धाव. खरं तर ओमकार देसाई सर यांचं मी कौतुक करेन, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केले. पहिल्या ओव्हरमध्ये अजय शेलार बरसले होते. त्या खेळाडूच्या पायामध्ये अक्षरशः त्यांनी या मॅचमध्ये आणि या ओव्हरमध्ये बेड्या ठोकलेत. येस, बरसणाऱ्या धावांना कुठेतरी थांबवण्याचं काम केलं जाते ओमकार देसाई. म्हणूनच ऑल इंडिया आयकॉन म्हणून या टीम मध्ये ओमकार देसाई आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. 4 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये आतापर्यंत सिंगल खर्च केली.
बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बॅटची इडिंग एज, विकेट किपरनं कोणतीही चुकी केली नाही. पहिला गडी कोसळलाय अथर्व अधिरा 11 सातारा या टीमचा. सातारा जिल्हा आयकॉन अजय शेलार अगदी माघारी परतलाय. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली बघा. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटची इनर एज आणि विकेट किपरने खूप चांगली झेल पकडले गेले. पहिला धक्का लागतोय. 20 वर 1 गडी बाद. महत्वाच्या मॅच मध्ये पहिली विकेट आलेली आहे वेदांत 11 KSK घनसोली या टीमला. ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं, ते विकेट मात्र इथे अजय शेलारची त्यांनी टिपले आणि पहिला फलंदाज कोसळलाय. इनेट क्रमांक 3 वरती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शिंदे लाल्या. पाठीमागच्या पहिल्याच मॅच मध्ये त्याने लगातार 3 षटकार ठोकले होते आणि 36 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देणारा स्वप्नील शिंदे लाल्या KSK परिसरातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम घणसोली 11 घणसोली स्वप्नील शिंदे. नुकतंच घणसोली प्रीमियर लीग देखील खेळताना दिसला हा खेळाडू. फुलटॉसचा बॉल आहे, त्याला फक्त दिशा दिले. फिल्डर तिथे उपस्थित आहे आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव प्राप्त केले. अगदी स्वप्नीलला फुलटॉसचा बॉल होता, लॉलीपॉप चेंडू होता. कोणत्याही दिशेला मोठा फटका खेळू शकला असता, परंतु या बॉलवरती त्याने संयम दाखवलाय. डोक्यावरती बर्फ ठेवलाय. बघा विकेट प्राप्त झाल्यानंतर दडपण येतं आणि या दडपणामध्ये चांगला खेळ करावा लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील तेच घडलं होतं. ज्या पद्धतीने मयूर पन्हाळकर दडपणीमध्ये बॅटिंग करत होता, पण अखेरच्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी करून आपल्या टीमला मोठा स्कोर उभा केला. इथे देखील संयम दाखवला जात आहे. अयूब शेख मागच्या मॅचमध्ये अपयशी ठरला होता. त्याला माहिती आहे ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून मोठी जबाबदारी आहे. षटक क्रमांक संपलं गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 19 आणि या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 3 धावा आणि 1 गडी. म्हणजेच फलंदाज अजय शेलारला बाद करण्यामध्ये ओमकार देसाई हा यशस्वी झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा 1 गडी बाद. ओमकार देसाई यांनी सांगितलं या मॅच मध्ये की मला महाराष्ट्राचा ब्रँड अँबॅसिडर का म्हणतात, कारण त्यांनी या ओव्हरमध्ये अजय शेलारची एक मोठी विकेट प्राप्त केली. त्यानंतर फक्त अवघ्या 3 धावा खर्च करून मॅच मध्ये कमबॅक करून दिले वेदांत 11 KSK घनसोली या टीमला. थँक्यू व्हेरी मच अजिंक्य पाटील. थँक्यू व्हेरी मच नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर दीपक पाटील. या सगळ्यांचाच आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. आज कोपरखणे गावाचा विचार केला तर एक मोठं नाव आणि अजिंक्य गजानन पाटील आणि दीपक बाळाराम पाटील जे नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आहेत. नवी मुंबई प्रीमियर लीग याच मैदानावर गेली अनेक वर्ष तुम्ही पाहताय आणि त्याची उत्सुकता सगळ्यांना लागलाय. अशाच पिंक थीमने नवी मुंबई प्रीमियर लीग मागच्या हंगामामध्ये पाहायला मिळाली होती. आता याच पिंक थीमचा वापर केला जातोय सातारा प्रीमियर लीगमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी संकेत कळंबे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. स्ट्राईक एंडवर अयूब शेख. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही पोहोचू शकले. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती बॅटिंग करत असताना अथर्व अधिरा 11 सातारा हा संघ जाऊन पोहोचलाय 24च्या घरामध्ये. अयूब शेखला रिदम मध्ये यावं लागेल. आपला क्लास आपला दर्जा दाखवावा लागेल. अनेक स्पर्धा अनेक आयोजन ज्याने गाजवलंय असा खेळाडू आहे मैदानामध्ये. झिजावं लागेल आणि चमकावं देखील लागेल. यावेळेला ऑन साइडला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सुदेश सपकाळ. खूप मोठी चुकी करतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. कॅच छुटा, सपना भी टूटा. झेल सुटणं या डू और डायच्या मॅच मध्ये संघासाठी अगदी धोक्याची घंटा असेल, कारण की अयूब शेख हा एक घातक खेळाडू आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा तुम्ही जर जेल सोडला तर त्याचा भूदंड भरावा लागेल. तुम्हाला याची सजा जरूर मिळेल आणि संधी चालून आली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. मग हा थोडासा रणनीतीमध्ये बदल केला जातोय. बॅट वर बॉल येत नाही त्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. ग्लोव्ज वापरले जातात कारण की थंडीचे दिवस आहेत. हातामध्ये आपण माईक पकडल्यानंतर देखील थोडासा घाम येतो आणि बॅटिंग करत असताना बॅट्समनला नक्कीच त्याला सामोरं जावं लागत असेल आणि या
वेळेस मात्र ग्लोव्ज वापरून आता कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. एक जीवनदान मिळालंय त्यांना म्हटल्यानंतर की जीवनदानाचा कितपत फायदा घेणार, परंतु यावेळेला स्वप्नील शिंदे जाळ्यामध्ये अडकेल का? हो, जाळ्यामध्ये अडकलाय. गणेश शेलार गब्बर यांनी लॉंग ऑन रेझर मध्ये पकडलाय झेल आणि संपवलाय स्वप्नील शिंदे यांचा खेळ. स्वप्नील शिंदे दुसरा धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना अथर्व अदिरा 11 सातारे संघाला. बघा बॅटिंग करत असताना मध्ये कुठेतरी सुरुवात चांगली झाली होती. 19 धावा झाल्या होत्या. अजय शेलार बाद झाल्यानंतर टीम कुठेतरी बॅकफुटला गेली, पण कौतुक करावं लागेल सगळ्याच गोलंदाजाचं. संकेत असेल त्याचबरोबर ओमकार देसाई असेल, या 2 षटकामध्ये इथे टीमने वापसी केली. स्वराज अकॅडमी कोपरखैरणे टीम या मॅच मध्ये खेळत असताना अथर्व अदिरा 11 सातारा या टीम अगेन्स्ट. सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं सातारा जिल्ह्याची ही प्रीमियर लीग आणि या सातारा जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक आकर्षक या प्रीमियर लीग म्हणजे काय आहे तर आकर्षक ट्रॉफी. सातारा जिल्ह्यामध्ये अगदी एस टी स्टँड आहे आणि एस टी स्टँडच्या बाजूला अगदी पवई नाका तिथे स्थळ आहे आणि त्या स्थळामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आकर्षक प्रतिमा आहे आणि तीच कलाकृती असलेली या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे. वेदांत 11 KSK टीम बॅटची एज कॅट बिहाइंडची संधी होती ती गमावली आहे. काय घडलंय या मॅच मध्ये? चुका 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 करत असताना या मॅच मध्ये आपण पाहू शकाल वेदांत 11 KSK घणसोली संघ एक चूक महागात पडेल, कारण की ही मॅच आहे डू ऑर डायची. जर हा सामना तुम्ही गमावताय तर सातारा प्रीमियर लीग पासून तुम्हाला दूर जावं लागेल. तब्बल 1 वर्ष पुन्हा वाट पाहावी लागेल. परंतु यावेळेला विकेट किपर निखिल जाधव यांच्या माध्यमातून खूप मोठी चुकीला माफी नाहीये. फटका फसलाय. पुन्हा एकदा एलिव्हेशन कमी आहे. झेल घेण्याची नामी संधी. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रयत्न चांगले केले होते, परंतु यावेळेला आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट केलेत. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते सर. अयुब शेखला जवळजवळ 3 संधी प्राप्त झालीत. आपण पाहू शकाल या मॅच मध्ये अयुब शेख रिदम मध्ये नाही. अयुब शेख या मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंग करत असताना स्ट्रगल करतोय. या स्पर्धेमध्ये तुम्ही 2 मॅचेस तुम्हाला कंपल्सरी जिंकाव्याच लागतील आणि त्यानंतर तुम्ही या स्पर्धेमध्ये स्थान टिकवू शकता. लगातार 2 मॅचेस तुम्ही पराभूत झाला तर या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर जावं लागेल. त्यामुळेच ही मॅच डू और डाय आहे. जो जिंकेल त्याचं स्वप्न मात्र थोडंसं पुरं होईल, परंतु जो स्वप्न संघ पराभूत होईल त्याचं स्वप्न अधुरं राहील. करो या मरो या स्थितीमध्ये हा सामना जाऊन पोहोचलाय. खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते संकेतच्या माध्यमातून. षटक क्रमांक संपलं गेलं. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. एका षटकामध्ये 19 धावा होत्या. उर्वरित 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 10 धावा येताना दिसल्यात. स्ट्रॅटर्जी टाइम आउट आहे आणि 1.5 मिनिटाचा जो टाइम आउट आहे त्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. चला ब्रेक आहे, तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. जे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करणं अतिमहत्वपूर्ण आहे. अमोलदादा तरडे, प्रोप्रायटर दीपक इलेक्ट्रिकल यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. त्याचबरोबर श्री पेशवाई साडी सेंटर, राहुल बनगे, सूरज चोरड यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद. पेशवाई साडी वाशी, अजय शेठ चोरड यांच्या माध्यमातून आम्हाला महत्वपूर्ण सहकार्य लाभलं, त्यांचंही मनापासून धन्यवाद. धनश्री साडी शॉप कामोटे, आदरणीय उत्तम शेठ चोरड साहेब यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. समाजसेवक उपाध्यक्ष उरमुडी क्रिकेट असोसिएशन सुशील डफळ साहेब यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर उपाध्यक्ष मैत्री ग्रुप जाऊली आणि आदरणीय आमचे रविदादा दळवी साहेब यांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर पार्टे आर्ट्स आणि बॅनर्स विनोद पार्टे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला बॉल सौजन्य देण्यात आले. या सर्वांचं पुन्हा एकदा सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद मानूया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. थँक्यू व्हेरी मच. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
चेंडू फ्लाय स्लिप मध्ये फरार होईल. चेंडू जोतोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. फलंदाज जयराज वाडकरच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. tenniscricket.in 19,99,950 म्हणजेच तब्बल 50 सबस्क्रायबर जेव्हा येतील तेव्हा मात्र 20 लाखाचा आकडा पार करेल. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला असा चॅनल आहे आणि टेलिकास्ट आहे tenniscricket.in. आतापर्यंत 50 सबस्क्रायबर येतील तर 20 लाखाचा आकडा पार करेल. खऱ्या अर्थानं संतोष नाणेकर आणि गौरव सावंत यांनी ज्या पद्धतीने आपण हे टेनिस बॉल क्रिकेट.in हे चॅनल उभं केलं आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना आज 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचवलं त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांचा आभार आहे. tenniscricket.in 19,99,950 सबस्क्रायबर आतापर्यंत पूर्ण झालं. तर 50 सबस्क्रायबर राहिले. तर तुम्हाला जर तुम्ही हा चॅनल बघत असाल तो आवडला असेल तर नक्कीच बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा आणि 20 लाखाचा आकडा त्यांना पार करण्यासाठी आपण सगळ्यांनीच सहकार्य करा. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फुलटॉसचा बॉल, त्याला फक्त दिशा दिले. लॉंग ऑन रेझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल धाव प्राप्त केली जाते. मी म्हणेन अजय शेलर यांची विकेट गेल्यानंतर मी म्हणेन अथर्व अदिरा 11 संघ थोडासा बॅकफुटला ढकललाय. धावा येत नाहीयेत, धावा याव्या लागतील या मॅच मध्ये. चिंतेची बाब म्हणजे अयूब शेखचा जो स्ट्राईक रेट आहे तो आतापर्यंत जर पाहिलं तर 100चा स्ट्राईक रेट राहिला आहे. स्ट्राईक रेट वाढवावा लागेल, एक्सेलेटर दाबावा लागेल, 5th गिअरवर बॅटिंग करावं लागेल. उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. मेगा हेवेला गाडी लावावी लागेल आणि सुसाट वेगाने धावावं लागेल. हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवली होती. अवे फ्रॉम द बॉडी, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा कॉल, वाईड बॉल आलेला आहे. एक सिंगल धाव मिळते. धावा कशा काय येणार, धावा येणं गरजेचं आहे अथर्व अदिरा 11 सातारा या टीमला. 60, 65, 70 पर्यंत मजल मारावे लागेल कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान संघ आहे. त्यामुळेच चांगली बॅटिंग करावी लागेल. अयूब शेख मॅन फ्रॉम कासर वडवली ठाणे या परिसरातील एक नावाजलेला खेळाडू आहे, व्यावसायिक खेळाडू आहे, ऑल इंडिया आयकॉन आहे. हा बॉल खूप चांगला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, त्याला फक्त सन्मान दिलाय. क्रिकेटच्या पटलावरती फक्त 2च गोष्टींचा सन्मान केला जातो. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सर आणि परफेक्ट यॉर्कर. खरं तर सर आपण चर्चा केली ना, सचिन शिंदे रोळेगावचे आहेत KSK परिसरातील, परंतु पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांनी ओसांडून धावा खर्च केल्या होत्या. परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा निखिल जाधव यांनी मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय आणि या मॅचमध्ये सचिन शिंदेने अफलातून कामगिरी केली. आज विश्वास त्यांच्यावरती पुन्हा एकदा या मॅचमध्ये दाखवत असताना, विश्वासाला पात्र ठरत असताना सचिन शिंदे यांनी या मॅचमध्ये कामगिरी केली. यस, पुढचा बॉल, हेलिकॉप्टरचं उड्डाण, लॉंग ऑफ रिजन क्लिअर करत असताना हवाई मार्गाने सफर होत आहे. आलाय अयूब शेखच्या बॅट मधून हा दमदार आणि संघर्षाचा ठोकलाय षटकार. असू दे कितीही चॅप्टर पण अयूब शेखचा लाजबाब हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये अयूब शेख यासाठी ओळखला जातोय, संघर्षाची लढाई लढतोय. प्रत्येक बॅटरच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात ज्यावेळेस आपण बॅकफुटला जातोय, पण पराभवानं माणूस संपत नाही, पण प्रयत्न सोडतो तो मात्र नक्की संपतो. अयूब शेख कडे क्षमता आहे आणि 19,99,983 म्हणजेच तब्बल आतापर्यंत 17 सबस्क्रायबर बाकी आहे. तर प्लीज लवकरच आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि 20 लाखाचा आकडा आपण पार करूया. सातारा प्रीमियर लीग मध्ये 2025 हा घमासान सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, याला आणखीन एक टोला, सीमारेषेला आग लावेल. बॉल हवाई मार्गाने सफर होत असताना आकाशाला गवस निघालणारा अयूब शेखच्या बॅट मधून आलाय एक पॉवरफुल बुलंदी षटकार. मगाशी म्हटलं होतं की जी तुम्ही झेल सुटलात त्याचा भूदंड भरावा लागेल. आता जो स्ट्राईक रेट जो कमी होता तो स्ट्राईक रेट वाढवण्याचं काम करतोय. अयूब शेख रंगात आलाय, ढंगात आलाय. या मॅच मध्ये जर धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचते 50 या आकड्यावर. शेवटची अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या येणाऱ्या 7 बॉल मध्ये चिंतेचं. आणि अशा तऱ्हेने 20 लाखाचे सबस्क्राईब पूर्ण झाले. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. tenniscricket.in चा हा अविस्मरणीय क्षण असेल. 20 लाखाचा आकडा पार केलाय. tenniscricket.in च्या माध्यमातून कौतुक करावं लागेल या सगळ्या टीमचं. संतोष नाणेकर, गौरव सावंत या सगळ्या टीमचं, tenniscricket.in चे
20 लाख सबस्क्रायबर आज या सातारा प्रीमियर लीग मध्ये पूर्ण होत असताना खूप खूप अभिनंदन टीम. अभिनंदन मी म्हणेन tenniscricket.in अगदी खूप मेहनत घेतली होती आणि आज त्यांना देखील खऱ्या अर्थानं सातारा प्रीमियर लीगची सातत्यपूर्वक चर्चाने आठवण होत असेल, कारण आज मात्र त्यांनी एक रेकॉर्ड केला आहे. या मॅचमध्ये जशा प्रकारे रेकॉर्ड होत आहेत तसा मात्र tennis.in क्रिकेटचा देखील आज रेकॉर्ड झाला आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन शिंदे यांनी पहिले 3 बॉल चांगले टाकले, परंतु तदनंतरचे 2 बॉल खराब आले आणि त्यावरती आयुब शेख नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगवायताना पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल असेल प्रगतीपथावरती या ओव्हरमधील. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. आयुब शेख स्ट्राईक एंडवर आहे. या टप्प्याचा बॉल, अशी गोलंदाजी तुम्ही करू शकणार नाही आणि लागोपाठचा तिसरा आयुब शेखचा कासर वडवलीचा धमाका दाखवणारा क्रॅकिंग षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 57-57 या आकड्यावर. वा बाई वा, व्हॉट अ बॅटिंग. टप्प्याच्या बॉलला शॉर्ट आर्म जॅक केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईन आहे. त्यांनी मात्र खूप मोठ्या धावा खर्च केल्या. तब्बल एका षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या आणि खऱ्या अर्थानं आज अथर्व अधिरा 11 सातारा या टीमला मात्र एक मोमेंट प्राप्त झाली आणि आज त्याच्याच जोरावरती मात्र 57 धावांचा पाठलाग त्यांनी खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत केला आहे. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला जयराज वाडकर 3 बॉलच्या पाठीमागे 6 धावांवरती खेळत आहेत आणि अयूब शेख 12 बॉलच्या पाठीमागे 28 धावांवरती खेळत आहेत. उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये कशा पद्धतीने धावफलक धावेल, अयूब शेखला किती बॉल स्ट्राईक मिळेल याकडे लक्ष असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर राहुल येतोय. राहुल आलेले आहेत आणि समोरच्या बाजूने जयराज वाडकर, वाई परिसरातील हा बोरगाव गावचा खेळाडू. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतील. किरण जाधव फेकी केली जाईल, परंतु जयराज वाडकरला काय करायचं होतं सर, तर नक्कीच आयुब शेखला स्ट्राईकवरती आणायचं होतं आणि आयुब शेख मात्र स्ट्राईक रेंजला आलेले आहेत. आता इथून पुढे सर्वांच्या नजरा मात्र आयुब शेख यांच्यावरती असतील. 5 बॉल बॅलन्स आहेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे किती धावा तो जमावणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटच्या 5 बॉल मध्ये कशा पद्धतीने अनिल काटेकर गोलंदाजी ट्रॅकवर आला. आपण पाहू शकाल अनिल काटेकर. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आमचे परम मित्र समालोचक शैलेश जाधव यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. गौरव सावंत देखील आज 20 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले tenniscricket.in च्या माध्यमातून. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टप्प्याचा बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे ही ताकद, ही धमक अयूब शेखची पाहायला मिळते या मॅच मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. आयुब शेख यांची बॉलवर आता नजर अगदी फुटबॉलच्या साह्यासारखी पाहायला मिळते. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, त्याला लॉब केलं. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरतून चेंडूला 6 धावांसाठी बाहेर पाठवलं आणि या षटकाराने मी म्हणेन धावफलकाने वेग निर्माण केलाय. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 64च्या घरामध्ये. सुरुवातीचे काही बॉल वेट अँड वॉच क्रिकेट, त्यानंतर आक्रमकता सेट झाल्यानंतर अयूब शेख आपला धमाका दाखवत असताना 64 धावा धावफलकावर लागले. 2 गडी बाद. शेवटचे अजूनही जर पाहिले तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक कॅच ड्रॉप झाला होता, त्यानंतर त्यांचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. यावेळेला देखील अगदी फ्रंट फुटवरती आले होते, परंतु हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा नक्कीच सूर्यकांत आडाव सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक धावफलकावरती जोडली जाते. जो फायटिंग स्कोर हवा होता अथर्व अधिरा 11 सातारा या टीमला, तो फायटिंग स्कोर धावफलकावरती आत्तापर्यंत लागलेला आहे. नक्कीच फायटिंग स्कोर उभा आहे आणि या फायटिंग स्कोरला अजूनही वाढवण्याचं काम केलं जातं. एक स्लॉक स्वीपचा फटका अयूब शेखच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार पाहिला जाईल. हा लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर रोवर फुल टॉस चेंडू अगदी स्वतःला बेंड केलं होतं. स्लॉक स्वीपचा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लाजवाब स्ट्रोक. 14 बॉल मध्ये 40 धावांची
एक झुंजावत खेळी करत असताना अयूब शेख मॅन फ्रॉम कासर वडवली ठाणे 71 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा अयूब शेखने आतापर्यंत बनवलेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 बॉलच्या पाठीमागे अयूब शेखला 50 धावा बनवण्यासाठी अवघ्या 10 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक होणार का याची उत्कंठा प्रत्येकालाच लागले. 4 बॉलमध्ये 4 षटकार आतापर्यंत लगवले गेलेत. हा बॉल जर पाहिला तर बॅटची इनर एज लागली. 5 बॉलमध्ये 5 षटकार लगवले गेले होते. अयूब शेखच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 71 या आकड्यावर. शेवटचे अजूनही या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अखेरचे षटक मार्गस्थ असताना अयूब शेख काय बॅटिंग करतोय. 14 बॉलमध्ये 40 धावांची एक लाजवाब खेळी करत असताना या मॅच मध्ये आणखीन एक हेलिकॉप्टरचं उड्डाण, परंतु लँड होईल का सीमारेषेच्या बाहेर नाही. फटका फसलाय. एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न देखील फसला किरण जाधव यांचा आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 73 धावा आणि अयूब शेखने आतापर्यंत 42 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. तुषार, मिड ऑफ रिजन मध्ये जर क्षेत्ररक्षक असला असता तर कदाचित या 3 झेल जिकडे उडले होते त्यातील एक तरी कॅरी झाला असतं. पण क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. तुम्हाला प्रत्यक्षित तुम्हाला काम करावं लागतं. मॅचचा शेवटचा या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस चेंडू आहे. टॉप एज लागलाय. पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते आणि 2 धावांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 75 या आकड्यावर. 76 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना अथर्व अदिरा 11 सातारा टीमने अगेन्स्ट जर पाहिलं तर वेदांत 11 KSK घणसोली अगेन्स्ट मॅच रंगतदार होईल. 76 धावा देखील या मैदानावर इतक्या कमी धावा नाहीत. मॅच मध्ये चांगला रंग आलाय. पण अयूब शेखने 17 बॉल मध्ये जी झुंजावात खेळी केली, आपल्या टीमसाठी योगदान दिलं. डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं. त्या अयूब शेखचं कौतुक करावं लागेल आणि 76 धावांचं टार्गेट. जरा ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया मॅच कडे. तोपर्यंत जाऊया DJ मास्टर कडे आणि आमचे प्रेझेंटेशन कडे. आदरणीय आमचे अंकुश शेलार यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. त्याचबरोबर मैत्री ग्रुप चे संस्थापक अमरदादा शेलार यांना विनंती केली जाते, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मैत्री ग्रुप जावलीचे विद्यमान संस्थापक अमर शेलार यांना विनंती केली जाते, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला, फिल्डिंग करणाऱ्या टीमना आम्ही विनंती करतोय आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. टीम अथर्व अदिरा 11, कारण यानंतर आणखी 2 मॅच आहेत, त्या कारणाने थोडंसं फास्ट खेळा आपल्याला विनंती आहे. सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज आपण पाहिलं tenniscricket.in चा अनोखा रेकॉर्ड या ठिकाणी नोंदवण्यात आलाय आणि तब्बल 20 लाख सबस्क्राईब कंप्लीट कोणत्या स्पर्धेमध्ये झालेत ही गोष्ट आय थिंक लक्षात राहील tenniscricket.in च्या. तर ती स्पर्धा आहे सातारा प्रीमियर लीग. संपूर्ण टीमचं आमचे संतोष नाणेकर सर यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, गौरव सर असतील, त्यांचे कॅमेरामॅन असतील, या सर्वांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया, कारण तुम्ही 20 लाख सबस्क्राईब कंप्लीट केलेत. मगाशीच मी उल्लेख केला होता tenniscricket.in चा की खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटनी आपण जर पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये टेनिस क्रिकेटला पोहोचवण्याचं काम कोणी केलं तर ही पहिली वाहिनी आहे tenniscricket.in, जी 2013ला खऱ्या अर्थाने आली आणि प्रत्येक ग्रामीण खेळाडू, आपल्या गावातला खेळाडू, आपल्या वाडीतला खेळाडू खऱ्या अर्थाने आपण टीव्हीमध्ये, मोबाईलमध्ये प्रत्येक ठिकाणी पाहतो. याचं कारण tenniscricket.in आहे आणि त्या कारणाने
आपण पुन्हा एकदा tenniscricket.in ची आमची संपूर्ण टीम, गौरव सर असतील, या सर्वांना त्या ठिकाणी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. परंतु या tenniscricket.in मध्ये सातारा प्रीमियर लीगचा एक आयोजक आपण जर पाहिलं तर 2013 पासून या ठिकाणी नक्कीच tenniscricket.in वर जोडलाय आणि नयन सकपाळ त्यांचं नाव आहे. आणि नयन सकपाळने गौरव यांना काल सांगितलं होतं की हा रेकॉर्ड हा सातारा प्रीमियर लीगमध्ये आम्ही कंप्लीट करू आणि तो रेकॉर्ड सातारा प्रीमियर लीगमध्ये आज कंप्लीट होतोय. त्या कारणाने tenniscricket.inचं अभिनंदन करूया. tenniscricket.inच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह पाहतात त्यांचं सर्वांचं आम्ही सातारा प्रीमियर आयोजन समितीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद मानतो. मित्रांनो, ही 3 दिवसाची स्पर्धा आहे. आज पहिला दिवस आहे, उद्या सॅटर्डे असेल आणि संडेला धमाका असेल. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्या आणि सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेवरती भरभरून प्रेम करा. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि आपले स्टार समालोचक विघ्नेश मडवी सर आणि त्यांच्याबरोबर तुषार जांभळे सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सातारा प्रीमियर लीग 2025 हा घमासान सुरू आहे आणि आज खऱ्या अर्थानं सातारा प्रीमियर लीग tenniscricket.in साठी फार स्पेशल असेल, कारण की 20 लाखाचं हे ज्या पद्धतीने सबस्क्रायबर पूर्ण झालेत आज सातारा प्रीमियर लीगमध्ये झालेत. फार आनंदाची बाब आहे, कारण की 2013 साली संतोष नाणेकर यांनी फक्त विचार केला होता की येस अशी काहीतरी वाहिनी असावी आणि या वाहिनीच्याद्वारे आपण खेळाडूंना, तळागाळाच्या खेळाडूंना आपण साता समुद्रापलीकडे पोहोचवण्याचं काम करावं आणि हे स्वप्न आता साकार झालं आहे. कारण की पहिली वेबसाईट आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर अनेक मोठमोठे इव्हेंट्स कव्हर केले जातात आणि नवी आपण जर पाहिलं तर या नवी मुंबईच्या भूमीवर सातारा प्रीमियर लीगचा थरार आहे आणि याच सातारा प्रीमियर लीगमध्ये 20 लाखाचं सबस्क्रायबर आतापर्यंत पूर्ण झालेत. चेक आयोजन समितीच्या माध्यमातून माहिती या ठिकाणी देण्यात येते. विघ्नेश सर 20 लाख सबस्क्राईब कंप्लीट केले, त्यासाठी खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केक आणणार आहोत आणि 20 लाख सबस्क्राईब या ठिकाणी कंप्लीट केले tenniscricket.in ने. त्यांच्या संपूर्ण टीम बरोबर आपण या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावरती काही वेळानंतर ते सेलिब्रेशन आपण करणार आहोत. डेफिनेटली करणं गरजेचं आहे, कारण की फार आनंदाची बाब आहे. आणि आज तळागाळाच्या खेळाडूंना अगदी मोठं व्यासपीठ देण्याचं काम tenniscricket.in ने गेले आणि 20 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्यामुळेच सातारा प्रीमियर लीगच्या सगळ्याच आयोजन कमिटीच्या वतीने हे सेलिब्रेशन केलं जातं, कारण की हा सेलिब्रेशन नुसतं tenniscricket.inचं नाही आहे, तर हे सेलिब्रेशन आज टेनिस बॉल क्रिकेटचं आहे. सातारा प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. अथर्व अधिरा 11 सातारा वर्सेस वेदांत 11 KSK घणसोली. बॅटिंग करत असताना अथर्व अधिरा 11 टीमने उभारल्या तब्बल 73 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संकेत कळंबे आणि निखिल जाधव. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे मैत्री ग्रुप जावली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून याच मैदानावरती सर्वात मोठी रबल बॉल प्रीमियर लीग करण्यात आली होती आणि मैत्री ग्रुप जावलीचे विद्यमान संस्थापक अमर शेलार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. अमर दादा, आपलं स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मैत्री जावळी टीमच्या माध्यमातून एक समालोचकचा एक एक्झिबिशन सामना देखील झाला होता आणि त्यामध्ये निलेश मर्डेकर, आमचे देसाई सर असतील, या सगळेच मंडळी खेळली होती. मी देखील ती स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक होतो, पण नगरसेवक चषक ही स्पर्धा सुरू होती त्यामुळे ते या स्पर्धेमध्ये पोहोचता आलं नाही. त्यामुळेच नेक्स्ट टाइम जर झाली तर नक्कीच त्या स्पर्धेसाठी मी अवेलेबल असेल. चला, 30 बॉल 74 असं आव्हान आहे. मॅच होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर अयूब शेख गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल घेऊन आलेत आणि समोरच्या बाजूने संकेत कळंबे आहेत. गॅपमध्ये चेंडूला पटवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न स्वप्नील शिंदे यांचा पाहायला मिळाला. त्यानंतर थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि त्यानंतर 2 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग केली अयूब शेखने. आज सगळ्यांचंच मन जिंकण्याचं काम केलं. पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता, पण मुक्याच्या ठिकाणी आणि महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्याने आपला खेळ दाखवला. टीमसाठी योगदान दिलं. त्या मॅच मध्ये गोलंदाजी करताना देखील योगदान द्यावं लागेल. याला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन खाली आहे, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक नक्की येईल. सिंगल धाव प्राप्त केली जाते या बॉलच्या पाठीमागे. खरं तर सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की निखिल जाधव यांच्याकडे सर्वांच्या नजरा असतील, कारण तो आयकॉन प्लेअर आहे. वेदांत 11 घनसोली KSK
या टीमचा आणि पाठीमागच्या मॅचमध्ये अपयशी ठरला होता, परंतु या मॅचमध्ये सर्वांच्याच नजरा या खेळाडूवरती लागल्या असतील. येस, आपण आयकॉन का आहोत आणि आपल्याला आयकॉन का बनवलं त्याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. आणखीन एक चांगला स्ट्रोक एक गॅपमध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक खूप दुरून पाठलाग करतायत बॉलचा, परंतु तिथे बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न झाला. आणखीन 2 धावा धावफलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठे फटके येत नाही आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु एकेरी आणि दुहेरी धाव घेऊन धावफलकाला चालना देण्याचं काम निखिल जाधव करतायत. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं की ज्या पद्धतीने या 3 बॉलचा सामना आतापर्यंत पाहायला मिळाला. तिन्ही बॉल अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू होते. याला बॅटची एज लागले. फिल्डर मिलिंद मोहिते खूप मोठी चुकी करतात. फर्स्ट स्लिपमध्ये हा झेल उडाला होता, परंतु मिलिंद मोहिते यांनी खूप मोठी चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. निखिल जाधवला बाद करण्याची संधी होती, जो सातारा आयकॉन आहे. त्यामुळेच ही संधी गमावली. अशी संधी मागच्या इनिंग मध्ये देखील गमावली होती. आणि आपण जर पाहिलं तर अयूब शेखचा झेल सुटला, त्यानंतर त्याच्या 44 धावांची एक झुंजावटकी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु इथे एक झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची खेळी साकारेल, आपल्या नावाप्रमाणे साजेशा खेळ करेल का. याला उडवलाय. एक कॅच ड्रॉप झाल्यानंतर चेंडूला पाठवलंय अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून करणारा व्यासपीठाला सलामी देणारा षटकार निखिल जाधवच्या बॅट मधून आलाय. जीवनदान दिल्यानंतर प्रलय आणि आक्रमकता धारण करणारे असे अनेक खेळाडू आहेत. अयूब शेखचं उदाहरण आपण मागच्या इनिंग मध्ये पाहिलं. KSK चे स्टार खेळाडू सतीश उतेकर या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं करूया आपण मनापासून सरचे स्वागत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11, या आकड्यावर 74 धावांचं टार्गेट आहे. 15.12च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहेत या मॅच मध्ये. एक षटकार आलाय. याला फक्त या बॉलला दिशा देण्याचं काम केलंय. मी म्हणेन सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. डोक्यावरती बर्फ ठेवला या बॉलच्या पाठीमागे. स्ट्राईक त्यांना हवी होती, म्हणूनच त्यांनी सिंगल धाव घेतले. आता इथून पुढे निखिल जाधव या खेळाडूंनी मात्र या संघाची जबाबदारी, संघाचे सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेले आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. बघा, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे सगळे क्षणचित्र टिपले जातात. सातारा प्रीमियर लीग भूमिपुत्र मैदान, अगदी आमचा मुख्य डायस असेल, समालोचन कक्ष असेल, अगदी ड्रोन कॅमेऱ्याचा व्ह्यू आपण पाहू शकाल. tenniscricket.in च्या माध्यमातून 20 लाख सबस्क्रायबर आज पूर्ण झालेत. आणि नवी मुंबईत एक फायनेस्ट मैदान म्हणून गणला जाणारा भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 या नवी मुंबईतील एक वन ऑफ द फायनेस्ट मैदान. आणि टॉप व्ह्यू पाहू शकाल. अगदी आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि त्याच्या मधोमध असलेला हे भूमिपुत्र मैदान. आणि या भूमिपुत्र मैदानावर चाललेला हा क्रिकेटचा सोहळा, नाव आहे सातारा प्रीमियर लीग 2025 हा घमासान. टॉप व्ह्यू पाहू शकाल ज्या पद्धतीने अँगल टिपला जातोय tenniscricket.in च्या माध्यमातून. अगदी भरपूर विकेट्स आहेत या मैदानामध्ये, पण मधोमध असलेली एक पांढरी शुभ्र विकेट. आणि हे मैदान आपण पाहू शकाल. सातारा प्रीमियर लीगचा घमासान पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावर. 12 धावा धावफलकर लागलेत. आता उर्वरित जर पाहिले तर चेंडू असतील 24 आणि 62 धावांची आवश्यकता आहे. भलं मोठं आव्हान आहे. आणि खरं तर असं म्हटलं जातं ना की मोठी गोष्ट कराल त्यावेळेला सोपे जीवन जगाल आणि सोपी गोष्ट कराल त्यावेळेला अवघड जीवन जगाल. या मॅचमध्ये आता लक्ष खूप मोठं आहे. अजय शेलार स्ट्राईक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत आणि स्ट्राईक एंडला निखिल जाधव आहेत. दोन्ही खेळाडू KSK चे आहेत. बॅटल खूप चांगलं रंगलं जाईल, कारण निखिल जाधव यांच्याकडे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. आणि आज या मॅचमध्ये एक कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा, घाई करा, वेळ खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आणखीन अजून मॅचेस खेळवायचे आहेत. आणि पहिलाच बॉल अजय शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, समोरच्या बाजूने निखिल जाधव. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळणार. मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी अगदी लगोलग केले आणि इथे मात्र विकेट मिळवते टीम अथर्व अधिरा 11 हा संघ. संकेत कळांबे बाद होत असताना पहिल्या विकेटचं पतन आहे. एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे. गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. हे टॉप अँगल आपण पाहू शकाल. आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि त्याच्या मधोमध असलेला भूमिपुत्र मैदान नवी मुंबईतील एक बेस्ट मैदान मानलं जातं आणि त्या मैदानावर रंगला जातोय सातारा प्रीमियर लीग हा घमासान आपण पाहू शकाल.
नवी मुंबई हे शहर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि कोपर खैराने विभागातील हे भूमिपुत्र मैदान आणि त्या मैदानावरती रंगला आहे सातारा प्रीमियर लीगचा थरार. आणि आज आपण संपूर्ण चित्र पाहू शकाल. कोपर खैराने विभागातील सेक्टर 23 मधील हे चित्र आहे. आज आजूबाजूला झाडी आहे आणि मोठमोठ्या बिल्डिंग्स देखील पाहायला मिळतात आणि त्या मधोमधच हे सेक्टर 23 भूमिपुत्र मैदान कोपर खैराने विभागातील अप्रतिम दर्जेदार नजरानं आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. ओमकार देवीदास देसाई. या दोन बॅटांवर भरपूर मोठी जबाबदारी असेल. बॅकफुटला गेले, कट केलाय, अगदी स्क्वेअर कट, अप्पर कट, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी निखिल जाधवच्या बॅट मधून अगदी आलाय संघर्षाचा चौकार. सातारा आयकॉन आपण पाहू शकाल. गोलंदाजाने रूम दिली आणि नवी मुंबईमध्ये रूम कोण सोडणार? प्रत्येकाला रूम हवी आहे, तर बॅट्समन कसा सोडणार? स्क्वेअर कट केला जातोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. या आकड्यावर 16. अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये निखिल जाधवला. आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु यावेळेला मिड ऑफ रिजन मध्ये थांबवलंय बॅट्समनने. अगदी खरं तर अशाच प्रकारचा बॉल पाठीमागचा खेळला होता, त्याच्यावरती रनआउटच्या स्वरूपाने संकेत कळंबे बाद झाले आणि त्यानंतर ओमकार देसाई आलेले आहेत. याला ऑन साइडला फटका खेचून मारलाय. नजाकत, ताकद, टायमिंग प्रॉपर. बॉल हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर निखिल जाधवच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक दमदार षटकार. वेट अँड वॉच क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी बॅकफुटला येऊन लिफ्ट खाली घेतली आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक लगवला जातोय. निखिल जाधव सातारा आयकॉन या मॅच मध्ये आपला धमक दाखवत असताना एक जीवनदान मिळालंय आणि षटकार देखील लगवलाय. निखिल जाधव खेळतोय. या दरम्यान फुलटॉकचा बॉल होता, अगदी अपील केले आणि तिन्ही यष्ट्यांच्या मधोमध पकडलाय. LBW लेग बी फोर विकेट मिळत असताना अथर्व अधिरा 11 सातारा या टीमचा जल्लोष पाहू शकाल. खऱ्या बॉलवर इथे निखिल जाधव बाद होत असताना फुल्लर लेनचा चेंडू मिस केला. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय आणि अंपायरची साटम सरांचा इशारा येतोय. फलंदाज बाद होतोय. निखिल जाधव परतलाय. 9 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान देत असताना दुसरा धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज बाद. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. या मॅच मध्ये डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच ज्या प्रकारे निखिल जाधव यांची विकेट खूप महत्वाची होती दोन्ही टीमसाठी, ती विकेट माघारी परतल्यानंतर संघ थोडासा बॅकफुटला ढकलला जातोय. वेदांत 11 KSK घनसोली हा संघ, कारण निखिल जाधव या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावत असताना अगदी तो काटा बाहेर काढलाय उचलून अजय शेलारने आणि फुलटॉस बॉलवरती, खराब बॉलवरती निखिल जाधव यांची विकेट मिळवलेली आहे. 22 वरती 2 पाहू शकाल स्क्रीनवर ज्या पद्धतीने tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आपण हे अँगल कॅमेरा पॅन केला जातोय, 360 कॅमेरा वापरला जातोय, त्या पद्धतीने हा कॅमेरा वर्क केला जातोय. tenniscricket.in. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, फक्त सन्मान दिला या बॉलवरती आणि एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे बॉल 18 आहेत आणि धावा बनवायचे आहेत 51 धावा. चेक मुख्य व्यासपीठावरती आमचे संघ मालक सूर्यकांत दादा कदम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दादा आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. श्री सूर्यकांत दादा कदम संघ मालक आहेत सातारा प्रीमियर लीगचे आणि त्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादा आपलं मनापासून सहर्ष स्वागत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. 18 बॉल आणि 51 धावांची आवश्यकता. चला सामना स्पीडअप करा विनंती करतोय, कारण की तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण स्ट्रॅटेजी टाइम आउट घेणार आहोत. त्यामुळे तो 1.5 मिनिटाचा तुम्हाला अवधी असेल, त्यामुळे तुम्हाला टीम मीटिंग करता येईल. आता जर समीकरण जर पाहिलं तर 18 बॉल 51 धावा. सगळ्यांचंच लक्ष वेधले ती ओमकार देवीदास देसाई या मॅच मध्ये काय करतोय, कारण की पहिल्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर तो बाद झाला होता, 0 वर परतला होता. पण आता या मॅच मध्ये जर परफॉर्मन्स केला नाही तर संघाला पराभूत आणि या स्पर्धेतून मात्र परतावा लागेल. वेदांत 11 KSK घणसोली वर्सेस अथर्व अधिरा 11 सातारा असा सामना मैदानामध्ये रंगत असताना बॅटिंग करत असताना 74 धावांचं आव्हान उभं केलं अथर्व अधिरा 11 सातारा टीमने आणि त्याचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा 2 गडी बाद. आता 18 मध्ये 51 करायची आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मयूर शिंदे.
गर्जना 11 कोपरखिरणे काय दिवागावची स्पर्धा गाजवली होती. अप्रतिम बॅटिंग केली होती. गोलंदाजीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता आणि त्याने पकडलेला हा दर्जेदार झेल हे देखील स्पर्धेमध्ये आकर्षण ठरलं होतं. मयूर शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आला. एक वेगवान आणि तेज तरार गोलंदाज आहे. हा एक साइड ऍक्शनने गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. जिद्दी खेळाडू मी म्हणेन, खूप जिद्द आणि चिकाटी असलेला खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मयूर शिंदेची कमाल आणि धमाल पाहायला मिळते. गणेश शेलार गब्बर बॅक टू डकआउट. अगदी लेंथ बॉल होता. मोठा फटका येणं साहजिकच होतं पण एलिव्हेशन मिळालं नाही. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. 3 गडी बाद. गणेश परतला. आता टीम संकटामध्ये आहे. 17 बॉल आणि 51 धावांची आवश्यकता आहे. सातारा प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं पहिलं पर्व आहे असं सांगितलं जातं पण असं वाटतं की आतापर्यंत 10-12 पर्व झालेत. इतकं चांगलं नियोजन केलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं मी सगळ्याच सातारा प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीचं कौतुक करतोय की ज्या पद्धतीने अव्वल दर्जाची प्रीमियर लीग आज या नवी मुंबईमध्ये तुम्ही सादर केलीत आणि आयोजित केली त्याबद्दल सगळ्यांचाच आभार मानतो. एक पिंक थीम घेऊन एक चांगली रणनीती आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं जातंय त्याबद्दल सगळ्यांचंच कौतुक करावं लागेल. आज पहिला दिवस आणि सुपर डुपर दिवस पाहायला मिळतोय कारण की आज ऑल इंडिया आयकॉन आणि अनेक खेळाडूंचा हा परफॉर्मन्स आणि आजचा दिवस गाजला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सचिन शिंदे नवीन बॅट्समन आलाय. आता 17 बॉल मध्ये 51 धावा. बघा मॅन ऑफ द सिरीजची ती 2 व्हीलर विजेता संघ मालकासाठी ही बाईक असेल. वास्तविक अनेक स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक बघतो पण विजेता संघासाठी ज्या संघ मालकाने विश्वास दाखवलाय, ज्या संघ मालकाने आपले पैसे खर्च करून किंवा या स्पर्धेसाठी विश्वास दाखवलाय त्या संघ मालकाला सन्मानित करणारी ही बाईक आहे. आणि जो कोणी विजेता होईल त्याचा खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आयोजन करत असताना त्यांना इथे प्रवेश करत असताना इथे त्यांचा जे उद्देश होता तो सफल होईल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 17 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. मयूर शिंदेवर मोठी जबाबदारी आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे आणि ही सगळ्यात आकर्षक असणारी ट्रॉफी ज्याची सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा आहे कारण की महाराजांच्या जो पुतळा आहे त्या महाराजांच्या अगदी बाजूला जर पाहिलं तर आपण पवई नाका सातारा परिसरामध्ये पवई नाकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीची प्रतिकृती. आणि बॉल जर पाहिला तर अगदी रॉंग वन हाताळला गेला. अचंबित करणारा बॉल आहे. लाजबाब चेंडू. मयूर शिंदे व्हेरिएशन आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना 16 बॉल 50 धावांची आवश्यकता. अलाउंटी कार्पेटच्या साहाय्याने हा फटका खेचलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये अक्षय मोरे आहेत. बॉलची फेकी केली जाते परंतु पहिल्या डावामध्ये अयूब शेखने जी खेळी केली तशाच प्रकारची खेळी याही मॅचमध्ये वेदांत 11 घनसोली या टीमच्या खेळाडूला करावी लागेल. आणि खरं तर ओमकार देसाई सर आहेत आणि ओमकार देसाई सर यांच्याकडे मात्र नजरा वळवलेत. मग आयोजन कमिटीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आमचे सगळेच समालोचक मित्र आहे त्याचं देखील कौतुक वाटतं की ही स्पर्धा माझी देखील आहे कारण की मी देखील एक समालोचक आहे आणि सातारा प्रीमियर लीग माझ्यासाठी देखील स्पेशल आहे. अगदी हुक करण्याचा प्रयत्न केला होता. ओमकार देसाईला रिदममध्ये यावं लागेल. इथे टार्गेट जर मोठा आहे आणि चांगली फटकेबाजी करावी लागेल. ही सगळीच मंडळी ज्यांच्या खांद्यावर ही सातारा प्रीमियर लीग आहे ती स्क्रीनवर पाहू शकाल. सकाराम शेठ कदम जी प्रमुख भूमिका आहे. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलीही कमतरता न पडता हा व्यक्ती आज गेली अनेक महिने या स्पर्धेसाठी एक प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच सकाराम कदम साहेब. आपला देखील आभार मानतोय. संतोष देसाई सर असतील त्याचबरोबर निलेश मर्डेकर असतील अरुण कदम सर असतील या सगळ्यांच्याच अगदी मेहनतीला यश येत असताना बापू पार्ठे साहेब आपण स्क्रीनवर पाहू शकाल. अजित बडे यांचं देखील मोलाचं योगदान. या सगळ्याच मंडळीने आज साताराचं क्रिकेटला एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा मयूर शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. हा बॉल देखील सोडून दिलाय परंतु पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय.
खरं तर आता जवळजवळ मॅच आहे ना ती 13 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे आणि या मॅचमध्ये खरं तर एकतर्फी हा देखील सामना पाहायला मिळतोय कारण ज्या प्रकारे निखिल जाधव यांची विकेट गेली आणि त्यानंतर थोडासा संघ अडचणीमध्ये सापडलाय मी म्हणेन. परंतु आता 13 बॉल 47 धावांची आवश्यकता आहे आणि 13 बॉलच्या पाठीमागे 47 धावा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होऊ शकतात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. क्रिकेट यासाठी ओळखला जातोय, जाणला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लगातारची 2 बॉल व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आता मयूर शिंदेच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आता जर पाहिलं तर 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता. अवघड समीकरण आहे परंतु सचिन शिंदे यांच्याकडे मात्र ताकद आहे, क्षमता आहेत. गोलंदाजी करत असताना ज्या धावा त्यांनी ओसांडून खर्च केल्या होत्या त्या धावा त्यांना मात्र बॅटिंग करताना गोळा कराव्या लागतील. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, कॅचची संधी होती परंतु पहा थोडीशी मिस फिल्डिंग झाली कुमार शेट्टी यांच्या माध्यमातून आणि इथे सिंगल धाव प्राप्त झाले. आता 12 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. 12 बॉल 46 धावा मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. आपण पाहू शकाल अथर्व अधिरा 11 सातारा संघ या मॅच मध्ये कुठेतरी हावी होत असताना आपण पाहू शकाल गौरव शिंदे सर प्रत्येक षटकामागे 23 धावा कराव्या लागतील. ओमकार देवीदास देसाई असे अनेक कारनामे केलेत. आता मात्र मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवावा लागेल. ऑल इंडिया आयकॉन आहे, मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड एम्बेसिडर. त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीगचे जे आमचे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करत आहोत. कर वसुली अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर अध्यक्ष मैत्री ग्रुप जावली माननीय विष्णू अप्पा धनावडे साहेब यांच्या माध्यमातून या सातारा प्रीमियर लीगसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य देण्यात आलंय. त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद आम्ही मानतोय. त्याचबरोबर माननीय श्री सुनिकेत हंडे पाटील युवा समाजसेवक त्यांचंही महत्त्वपूर्ण सहकार्य आम्हाला लाभले, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर प्रोपा टेम्पटेशन हॉटेलचे सर्वा आदरणीय राजू शेठ चोरट साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. त्याचबरोबर शिवसेना युवासेना ऐरोली विधानसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय सूरजदादा गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभले. त्याचबरोबर युवा उद्योजक जावली सचिन सेठ सावले यांच्या माध्यमातून महत्त्वाचं सहकार्य लाभले. त्याचबरोबर हॉटेल समृद्धी फॅमिली रेस्टॉरंट सचिन शेठ पाटे यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर अध्यक्ष वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्याचबरोबर श्रीमंत पेशवाई साडी सेंटरचे सर्व आदरणीय आदित्य चोरगे यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभले. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही शतशः आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 12 बॉल 46 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ओमकार देवीदास देसाईवर मोठी जबाबदारी असेल. या 12 बॉलमध्ये कशा पद्धतीने प्रहार केले जातील, या 12 बॉलचा सामना कशा पद्धतीने केला जाईल वेदांत 11 KSK घणसोली टीमच्या माध्यमातून ते त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 12 बॉल 46 ची आवश्यकता. पहिला बॉल या दरम्यान ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना ओमकार देसाई सर यांच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती षटकार. ओमकार देसाई ह्या नावाचं वादळ या मैदानामध्ये आणावं लागेल आणि या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग करावे लागेल. पहिला षटकार तर ओमकारच्या बॅटमधून आलाय. ओमकार देसाई याच नवी मुंबई पासून क्रिकेटची सुरुवात केली. सारसोळे गावाकडून अगदी कुशल 11 सारसोळे टीम कडून क्रिकेट खेळत असताना नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला. त्यानंतर मुंबई क्रिकेट गाजवली आणि खुल्या गटात खेळत असताना मात्र आखाती देशामध्ये जाऊन या खेळाडूचा देखील बोलबाला राहिलाय. फटका फसलाय, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. पहिली धाव तर कंप्लीट केली गेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय, जर थ्रो व्यवस्थित असला असता तर नक्कीच क्लोज कॉल असू शकला असता, पण थ्रो मध्ये इतकी ताकद नव्हती, त्यामुळे 2 धावा कंप्लीट झाल्या. जितकी कमी स्ट्राईक ओमकार देसाईला मिळेल तितकंच मात्र चांगलं काम होईल अथर्व 11 अधिरा 11 सातारा टीमसाठी.
परंतु इथे नशिबाची साथ लाभले, बालंबाल बचवलेले आहेत. घाई केली होती आणि ती घाई करावी लागणार होती, कारण जोखीम घेतली होती आणि जोखीम घेत असताना मात्र 2 धावा कंप्लीट केलेत आणि विशेष म्हणजे पुन्हा एकदा स्ट्राईक त्यांनी आपल्याकडे ठेवलेले आहेत. 10 बॉल 38 धावांची आवश्यकता. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा बॉलला जज करतील, फेकी केली जाईल. 1 धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न करत असताना फेकी खराब पाहायला मिळाले. आणखीन 2 धावा धावफलकावरती. एक चूक महागात पडेल. मयूर शिंदे आपण क्षेत्ररक्षक पाहू शकाल. वास्तविक पाहता दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, पण अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. या चुका महागात पडतील, कारण की जिकडे 1 धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. त्यामुळेच या धावा फार इम्पॉर्टंट असतील. 9 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे, म्हणजेच 9 बॉलमध्ये 6 मोठे फटके खेळावे लागतील. हे 3 बॉल आहेत ना या ओव्हरमधील, हे 3 बॉल खूप महत्त्वाचे आहेत आणि या 3 बॉलवरती समजेल नक्की सामना कोणाच्या बाजूने खेचला गेलाय. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये जाईल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास या सातारा प्रीमियर लीग पासून संपेल. त्यामुळेच डू और डाय. 9 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. करो या मरो अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये उभी राहिले. दोन्ही संघ अगदी मी म्हणेन काहीतरी विचार विनिमय करत असतील आणि खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने अथर्व अधिरा 11 सातारा हा संघ म्हणत असेल की आम्हाला कशा प्रकारे ओमकार देसाई यांना बाद करायचं आहे, तर ओमकार देसाई हाच विचार करत असेल की मला हे 3 शेवटचे बॉल खेळायचे आहेत आणि 3 बॉलच्या पाठीमागे 2 तरी मोठे षटकार खेचायचे आहेत आणि या मॅचमध्ये रंग भरायचे आहेत. 9 बॉल 36 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतोय. ओमकार देसाई अगदी फाईन लेग रिजन क्लिअर करत असताना चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. ओमकार देसाईच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. महत्त्वाच्या क्षणी आणि कुशल मोमेंट वरती हा चौकार आलाय आणि या चौकारच्या साह्याने जर आपण पाहिलं ना तर 8 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 6 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीग 2025 चा घमासान. चला, जे प्रेक्षक आहेत नन्हे मुन्ने प्रेक्षक, त्यांना विनंती करतोय की कृपया आपण बाउंड्री लगत बसू नका. ती बाउंड्री सोडून तुम्ही बसायचं आहे आणि ती लाईन प्लीज सोडायची आहे. इथे फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, चूक होणार नाही. स्वप्नील शिंदे त्या खाली आणि ओमकार देसाईला परतावा लागेल. ज्या खेळाडूकडून भरपूर आशा होती तो खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला परत असताना ओमकार देसाई ची झंझावत खेळी मात्र इथे संतुष्टात येते. फलंदाज बाद. आशेचा किरण होता, आशेचा किरण देखील मावळलाय. टप्पा पहा अप्रतिम होता, परंतु झेल अतिशय चांगला पकडलाय. मी म्हणेन स्वप्नील शिंदे यांनी डिमिड विकेट रिजनमध्ये अगदी स्वतःवरचं शरीरावरचं संतुलन खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. खाली वाकून मात्र त्यांनी एक चांगला कॅच पकडलाय आणि ओमकार देसाई सर यांची मात्र विकेट प्राप्त केले. आता 7 बॉलच्या पाठीमागे अजूनही 36 धावांची आवश्यकता. जसं ओमकार देसाई बाद झाले तसं मात्र या मॅचचं चित्र बदललंय. 7 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. 74 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल अक्षय मोरे ज्याला विकेट प्राप्त झाली ओमकार देसाईची. एक मोठी विकेट ऑल इंडिया आयकॉनला बाद केलं अक्षय मोरेने. 7 बॉल आतापर्यंत जर पाहिले तर 7 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नवनीत चव्हाण फलंदाजीसाठी आलाय. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. या बॉलवर मोठा फटका आला तर नक्कीच 30 पेक्षा कमी धावा राहतील आणि 30 पेक्षा कमी धावा देखील होऊ शकतील या मैदानामध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये त्या होऊ शकतात. याला मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते, परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल घेऊ शकले नाहीत. वेळेची अचूकता नव्हती. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त केले. आता 6 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 31 धावा. मॅचचा निकाल जवळजवळ जर पाहिला तर एका बाजूने लागला जातोय. अथर्व अधिरा 11 सातारा, वेदांत 11 KSK टीम गोलंदाजीमध्ये भरपूर धावा खर्च केल्या आणि कॅच ड्रॉप करण्यात आले. अयूब शेखचा वास्तविक पाहता एक सोपा झेल सोडला गेला होता आणि त्यानंतर मात्र मॅचचा निकाल बदलला. चला, सामना स्पीडअप करा. विनंती करतोय, शेवटचं षटक आहे. विनंती करतोय अथर्व अधिरा 11 चे शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, याची नोंद देखील घ्या. अयूब शेख प्लीज लवकर सामना स्पीडअप करा, कारण की अजूनही 2 सामने बाकी आहेत. त्यामुळेच तुम्हाला विनंती केली जाते की लगेचच हा सामना स्पीडअप करा. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अतुल चव्हाण, मॅन फ्रॉम
घणसोली किरण स्मृती आणि पाटण तालुक्यातील एक तेज तरार मत्रेवाडीचा हा सितारा या मैदानामध्ये खेळ करत असताना घणसोली क्रिकेटसाठी देखील भरपूर योगदान त्याने दिलंय. आता या सातारा प्रीमियर लीग मध्ये 6 बॉलमध्ये 31 धावा डिफेंड करायचे आहेत. समोरच्या बाजूने नवनीत चव्हाण देखील आहे. हा देखील खेळाडू आक्रमकता आहे आणि ॲबिलिटी आहे, ताकद आहे, क्षमता आहे. समोर अतुल चव्हाण सारखा एक घातक गोलंदाज, डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती लिडिंग एज, टॉप एज आणि विकेट किपरने साधा सीधा सोपा झेल पकडलाय आणि नवनीत चव्हाणची विकेट प्राप्त केले अतुलने. आणखीन एक धक्का वेदांत 11 घनसोली टीमला. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॉल हाताला आदळला होता, वर गेला होता. पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातो. अयूब शेख, काय बॅटिंग केली अयूब शेखने. या मॅचला कलाटणी आणणारी परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने टीम बॅकफुटला गेली होती, ज्या पद्धतीने टीम अडचणीमध्ये होतं, अगदी मोक्याच्या ठिकाणी 5 बॉलमध्ये 5 षटकार लगवले, आपल्या टीमसाठी योगदान दिलं आणि टीमला पोहोचवलं तब्बल 74 या आकड्यावर. अथर्व अधिरा 11 सातारा या टीमसाठी तो महत्वपूर्ण त्यांची खेळी राहिली. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा असं म्हटलं जातं. आयुब शेखने चांगली खेळी केली परंतु याला पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत परंतु कॅच घेऊ शकले नाहीत. परंतु 2 धावा इथे धावफलकावरती निश्चितपणे ऍड केले जातील. जवळजवळ या मॅचचा निकाल निश्चित झालाय कारण की 4 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की चांगला संघर्ष पाहायला मिळेल, असं वाटलं होतं की काटेकी टक्कर पाहायला मिळेल. पण आपण जर पाहिलं तर निखिल जाधवने चांगली सुरुवात केली होती. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन आपण पाहू शकाल ओमकार देसाई हा देखील चांगली बॅटिंग केली. पण कुठलाही बॅट्समन इथे त्यांना साथ देऊ शकला नाही आणि या धावा जवळजवळ जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता. हा बॉल चांगल्या लाईनवरती, अचूक टप्प्यावरती, भेदक मारा, चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ स्टंपवरती पिचिंग गेला, त्यानंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता 3 बॉल 28 धावांची आवश्यकता, औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. चला ग्लोरियस स्पोर्ट्स जावळी टीमचा कॅप्टन प्लीज या. लगेचच गणेश कदम लगेच टॉससाठी या. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. जयराज वाडकर झेल पकडत असताना फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. साइड अँगलने चेंडू पाहायला मिळतोय. अगदी अँगलने गोलंदाजी करत असताना अतुल चव्हाण या मॅच मध्ये फलंदाज बाद होत असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची आवश्यकता. बॅट्समन प्लीज लवकर आपण ही पोझिशन घ्या कारण की अजूनही 2 सामने आहेत. त्यामुळेच वेळेचं भान ठेवावं लागेल. वेळेची बचत ही काळाची बचत आहे आणि आज पूर्ण गट आपल्याला कंप्लीट करायचा, त्यामुळेच सामना स्पीडअप करावा लागेल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करतोय लगेचच कॅप्टन गणेश कदम टॉससाठी या. ग्लोरियस स्पोर्ट्स वर्सेस या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याबरोबर 2 हात केला जाईल. बॅटची इनरेज लागली. इथे मात्र सिंगल धाव देखील घेतली जाणार नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये आणि जवळजवळ हा सामना अथर्व अधिरा 11 सातारा या टीमने मात्र किशामध्ये घातलेला आहे. 1 बॉल 28 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल या मॅच मधील. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न तो देखील फसला गेला आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय अथर्व अधिरा 11 सातारा या टीमने. दोन्ही टीमचं खूप सार अभिनंदन आणि खास करून दीपक दादा सकपाळ आणि हनुमंत दादा साळुंके या 2 संघ मालकांचं आम्ही अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. चला आपण लगेचच टॉस करणार आहोत. आम्ही विनंती करतोय टीम अथर्व अधिरा अजय शेलार थोडस टॉस साठी आपण लवकर या. त्याचबरोबर ग्लोरियस स्पोर्ट्स गणेश कदम आपल्यालाही विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर या. देसाई सर मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. 17 बॉलमध्ये नाबाद 44 धावांची एक विस्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना त्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. तो अयूब शेख ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अयूब शेख या मॅन ऑफ द मॅच.